आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह, बडनेरा मंडल न्यूज चॅनलसाठी आपले स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. महाबोधी महाविहार मुक्तीसाठी अमरावती येथे अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीने भव्य महामोर्चा. अमरावती अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीने अमरावती येथे कळकळत्या भर उन्हात पंचशीलचे झेंडे घेऊन व महाबोधी महाविहार मुक्त झाले पाहिजे या मुख्य मागणीसाठी अमरावती येथे भव्य महामोर्चा काढण्यात आला. या महामोर्चाचे नेतृत्व अखिल भारतीय भिक्खू संघाचे मुख्य सल्लागार पूज्य भदंत महास्तवीर बुद्ध घोष, अखिल भिक्खू संघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पूज्य भदंत महास्तवीर सत्यानंद, अमरावती जिल्हा अध्यक्ष भदंत महाथेरो निर्मल पुत्तत आनंद, जिल्हा सचिव भदंत थेरो चंद्रमणि, भदंत थेरो अमोल बोधी, भदंत थेरो आर्या सारीपोत, भदंत थेरो श्रीपाद, भदंत बुद्धप्रिय, भदंत शील व सलंकार यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इरविन येथून तर जिल्हाधिकारी कार्यालय येथे महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चा यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य सुनील रामटेके, प्राध्यापक रवींद्र मुद्रे, राजेश वानखडे, प्रथमेश गवई, विजय किर्दक यांनी केले. या महामोर्चात सहभागी आचार्य कमलताई गवई, खासदार बळवंत वानखडे, गुणवंत देवपारे, रामेश्वर अभ्यंकर, दीपक पाटील, रामभाऊ पाटील, एम.आर. खोब्रागडे, अक्षय माटे व समता सैनिक दलाचे पदाधिकारी सह विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी संदीप वानखडेची रिपोर्ट. पाहत रहा बडनेरा मंडल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद. अभी आपने यहाँ पर तो एक होने की बात कही है, लेकिन जो ही घर में जाओगे तो बोलोगे वो आगे था, मैं पीछे था, वो उधर गया, मुझे रक्कंतो संपदा भावना वीरता उन्तो गच्छन्तो देवता गता सब्बे बुद्धा बलपत्ता पच्चकानंत यं बलं अरंतानंत तेजेन रक्कन वंदामि सबसो आकाशतास भूमट्टा देवानागा महेंदिका प्रियंतं अनुमोदित्वा चिरं रक्कन्तु लोक शासनं आकाशतास भूमट्टा देवाना. त्यानंतर पूजनीय भदंत श्रीपादजी स्थवीर, आप उपस्थित समुदाय को संबोधित करें. आज सभी बौद्ध धर्म के अनुयायी यहाँ पर उपस्थित है. इतिहास में पहली बार ऐसा हो रहा है, बौद्ध किसी विहार के मुक्ति के लिए आंदोलन कर रहे हैं. हम आंदोलन करेंगे के लिए कालाराम मंदिर का आंदोलन किया गया था. बाबा साहब अपने भाषणों में ये बात कहते हैं. हम ये जो बुद्ध गया बिहार का जो आंदोलन कर रहे हैं, अपन लोग मोर्चा निकाल रहे हैं, आंदोलन कर रहे हैं, ये आंदोलन भी उसी के लिए है. हम इस देश के नागरिक हैं, हम इस देश का हिस्सा है. आज इतने साल होने के बाद भी हम बौद्धों को अर्थात माइनॉरिटीज को यहाँ पर कोई भी स्थान नहीं है. आज इस भारतवर्ष में ऐसा हो रहा है, जिसकी लाठी उसकी भैंस हो रही है. बाबा साहब ने संविधान में लिख के रखा है कि सभी के साथ न्याय होना चाहिए. मैं तमाम बौद्धों को निवेदन करता हूँ, हमें बुद्ध गया मुक्ति के लिए जो हम लोग रास्ते पर उतरे हैं, ये आंदोलन न्याय का आंदोलन है. भगवान बुद्ध को ना कोई बन सकता है, ना मुक्त करा सकता है, क्योंकि बुद्ध पहले ही भव मुक्त है. हम लोगों के आंदोलन से बुद्ध मुक्त नहीं हो सकते, लेकिन फिर ही हम आंदोलन हम ये इसलिए कर रहे हैं,
हम भारत के नागरिक हैं, हमारा इस हिस्सा है, हमारा योगदान है इस भूमि में, हमें न्याय के लिए निकल जाएंगे। लेकिन मुझे नहीं लगता कि आप लोग, जो लोग हमारे साथ न्याय की, क्योंकि हमारी न्याय की लड़ाई है। बौद्धों ने कभी कत्लेआम नहीं किया, बौद्धों ने कभी विद्रोह नहीं किया। बौद्ध भारत की प्रगति चाहता है, भारत का विकास चाहता है, बौद्ध भारत में एकजुटता चाहता है। हम ये लड़ाई न्याय के लिए कर रहे हैं। ये बुद्ध गया मुक्ति की लड़ाई केवल बौद्धों की नहीं, तो समस्त माइनॉरिटी के न्याय की लड़ाई है। आज आप लोग देखते हैं जितने भी माइनॉरिटीज है सभी असहज महसूस कर रहे हैं। हमारी लड़ाई किसी सरकार के साथ नहीं है, हमारी लड़ाई किसी अधिकारी के साथ नहीं है। हमारी लड़ाई केवल और केवल विषमतावादी लोगों के खिलाफ है, जो इस भारत में विषमता फैलाने का काम करते हैं। भाइयों बहनों, ये बात थोड़ी गंभीरता से सोचो, समझो। जो साधना करने वाले लोग हैं, जो पूजा करने वाले लोग हैं, जो बुद्धिजीवी लोग हैं, इंटेलेक्चुअल लोग हैं, अगर वो लोग यह कहते हैं कि हमें आंदोलन की कोई आवश्यकता नहीं, बाप ये आंदोलन जीवित होने का सबूत है, इसलिए इस आंदोलन में भाग लेना ही चाहिए। अगर बुद्धिजीवी लोग अपने घरों में बैठे रहे, ध्यान करने वाले लोग अपने ध्यान कक्ष में बैठे रहे, परित्राण पाठ पूजा करने वाले लोग अगर अपने देवालयों में मस्त रहे, तो ध्यान याद रखो 9वीं शताब्दी ईसा पूर्व 9वीं शताब्दी की बात, जैसे बृहदत्त ने कत्लेआम किया था वैसा ही कत्लेआम और हो सकता है अगर आप लोग जागृत नहीं हुए। बौद्ध की ये रणनीति रही है। बौद्ध हम लोग कभी किसी के खिलाफ नहीं, हमारी ये नीति है कि भारत में समृद्धि कैसे बढ़ी। लोग कहते हैं भारत सोने की चिड़िया था। अरे बताओ मुझे, कब भारत सोने की चिड़िया था? भारत देश कब सोने की चिड़िया था? जब इस भारत में बौद्ध का शासन था। और जैसे ही इस भारत देश में बौद्ध का पतन हो गया, बौद्ध शासन बृहदत्त ने खत्म कर दिया, भारत 1500 साल तक कभी मुगलों के गुलामी में रहा, तो कभी डच, पोर्तुगीज, इंग्लिश लोगों के गुलामी में रहा, और आज कुछ लोगों के गुलामी में है, क्योंकि यहाँ पर भारत की भगवान बुद्ध की विचारधारा का पालन नहीं होता। जिस दिन भारत के नागरिक, जिस दिन भारत के लोग बुद्ध के वचनों का, बुद्ध के विचारधारा, महासंत महापुरुषों की विचारधाराओं पर चलेंगे, उस दिन ये भारत कभी गुलाम नहीं होगा। ये मैं आपको 100% बताता हूं। आंदोलन म्हणजे हे बौद्धांच्या अस्मितेचा प्रश्न आहे। हा महाबोधी महाविहारांची जे काही कमिटी आहे आणि त्या कमिटीमध्ये जे बाहेरचे अबौद्ध लोक आहेत आणि ते अबौद्ध लोक त्या ठिकाणी कमिटीमध्ये असताना तिथे जो गैरव्यवहार होतो आहे तो गैरव्यवहार कुठंतरी थांबला पाहिजे आणि बौद्धांचा जे विहार आहे, बौद्धांचा जो नैतिक अधिकार आहे तो अधिकार त्यांना प्राप्त व्हायला पाहिजे बौद्धांना। आणि ज्यांचा कुठल्याही प्रकारचा लेणं देणं नाही, ज्यांचा कुठल्याही प्रकारचा सहयोग नाही, कुठल्याच प्रकारचा ज्या लोकांचं ते योगदान नाही, असे लोक त्या ठिकाणी कब्जा करून बसलेले आहेत, तर त्या लोकांनी तो कब्जा सोडायला पाहिजे। आणि हा कब्जा सोडण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करायला पाहिजे, केंद्र गव्हर्नमेंटने हस्तक्षेप करायला पाहिजे, राज्य गव्हर्नमेंटने हस्तक्षेप करायला पाहिजे आणि हे बौद्धांचं विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे। ही एक फार नैतिक जबाबदारी आहे सरकारची आणि सरकार ते नैतिक जबाबदारी पार पाडत नाही। 1992 पासून आम्ही हा लढा चालू ठेवलेला आहे, अजूनपर्यंत हा लढा चालू आहे। आता या लढ्याने एक चांगला भव्य रूप घेतलेला आहे आणि भव्य रूप घेतल्याच्या नंतर जर सरकारच्या कानावर जो रेंगत नसेल तर आम्हाला
आम्ही शांती मार्गाने जो काही भगवान बुद्धाने आम्हाला शांतीचा मार्ग सांगितलेला आहे, समतेचा मार्ग सांगितलेला आहे, न्यायाचा मार्ग सांगितलेला आहे, त्या मार्गाने आम्ही हा आंदोलनाचा लढा चालवत आहोत. परंतु सरकारने आम्हाला मजबूर करू नये की आम्ही तीव्र आंदोलनाला, आक्रोश आंदोलनाला सामोरे जावं, असा आमचा अंत सरकारने पाहू नये असं मी आपल्या चॅनलच्या वतीनं सरकारला सांगतो आहे. आजचे आंदोलन संदर्भात फक्त हिंदी की मराठी काय चालते सांगाल मला. आज जे अमरावती जिल्हा भिक्खू संघाच्या वतीने आंदोलन महामोर्चा घेण्यात आला होता, करण्यात आला होता. या महामोर्चाचा उद्देश असा आहे, 1949चा काळा कायदा जे महाबोधी महाविहाराचं मॅनेजमेंट करते, प्रबंध कमिटी जी आहे ती निरस्त करण्यात यावी आणि पूर्णतः ती कमिटी आणि ते बुद्धविहाराचा प्रबंध कमिटी बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं, यासाठी हा महामोर्चा होता. त्यानंतर आपण काय पाहू, जर ह्या आता जो महामोर्चा काढला गेलेला आहे आणि बुद्धगयामध्ये जो धरणा आहे सुरू आहे आणि त्या धरणामुळे जर बुद्ध जयंतीच्या पहिले किंवा मे महिन्यापर्यंत महाबोधी महाविहाराच्या प्रबंध समितीला बरखास्त करून नवीन समिती बनवल्या गेली नाही तर दीर्घकालीन धरणात दिल्या जाईल बिहार सरकारच्या विधानसभेसमोर, शिवाय दिल्ली इथे जंतर मंतरवर. आणि या आंदोलनासोबतच, या धरण्यासोबतच आणि जिल्हा सत्र न्यायालयाने केस टाकल्या जाईल, त्यानंतर उच्च न्यायालयामध्ये आपण केस टाकल्या जाईल आणि काही बौद्धांनी त्या केसेस टाकलेल्या आहे, त्याची व्हेरिंग अजून झालेली नाही आणि न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. दोन्ही पद्धतीने आंदोलन आम्ही पुढे चालू ठेवू. हे आज महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन करण्यात आलं आहे, महामोर्चा काढण्यात आला, पण काय सांगलं संदर्भात? बघा, आपण सर्वांना माहीतच आहे आणि गेल्या 12 फरवरी 2025 पासून आपण बघू शकतो की याला एक वैश्विक रूप आलेलं आहे. आपण बघतो की हा लढा खूप म्हणजे जवळपास 1891-92 पासून अनागारिक धम्मपालजींनी चालू केलेला आहे आणि तदनंतर भदंत सूर्यससाई आणि अन्य भिक्षूंनी खूप मोठ्या प्रमाणात याला लढा दिलेला. पण आपण बघू शकतो की आता हा जो BTMC ॲक्ट आहे 1949चा, हा ॲक्ट रद्द करणे खूप आवश्यक आहे, कारण या कायद्यामुळे एक असंवैधानिकता पसरलेली आहे. आर्टिकल 13 म्हणते की 1950च्या पूर्वी जेवढेही कायदे बनलेले असेल ते संपूर्ण नष्ट व्हायला पाहिजे. पण आजही 1949चा हा गैरसंवैधानिक कायदा आजही सुरळीतपणे चालू आहे. ही खूप मोठी शोकांतिका आहे आमची. आता हा सर्वात प्रथम रद्द व्हावा, कारण भगवान बुद्धांच्या 4 पवित्र स्थळापैकी ते एक पवित्र स्थळ आहे आणि वर्ल्ड हेरिटेजने सुद्धा घोषित केलेलं आहे की ते बौद्ध पवित्र स्थळ आहे. आणि तरीसुद्धा आज तिथे गैरहिंदू म्हणजे गैरबौद्ध आणि बौद्ध आणि पदाधिकार तिथला बौद्ध असा अध्यक्ष असावा, जिल्हाधिकारी, आणि हे खूप मोठ्या प्रमाणात अन्याय बौद्धांवर आहे. प्रत्येक धर्माचे जे संस्थान आहेत त्याचे संपूर्णतः त्याचा कारभार हा त्या संस्थानाकडे आहे. पण आजही आपण बघू शकतो की हा कायदा नव्हे, इथे खूप मोठ्या प्रमाणात भेसळ आहे. त्यामुळे आज आम्ही या अमरावती जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय भिक्खू संघाच्या नेतृत्वात महामोर्चा काढलेला होता की आणि त्याच्यामध्ये आम्ही मागण्या केल्या की हा बोधगया टेम्पल मॅनेजमेंट कमिटी ॲक्ट 1949 हा रद्द करण्यात यावा. त्या बौद्ध महाबोधी महाविहाराचे जे संपूर्ण प्रशासन आहे ते आपले जे बौद्ध भिक्खू आहेत, धर्मगुरू आहेत, त्यांच्या अधीन करून द्यावे. तदनंतर इथला जो प्रशासकीय अधिकार आहे किंवा नियमावली आहे ते बनवण्याचं संपूर्ण जबाबदारी आणि संपूर्णतः हक्क अधिकार हे बौद्ध धम्मगुरूंचे असावे, बौद्धांचे असावे. आणि समवेतच जे गैरबौद्ध आहेत, या गैरबौद्धांना त्या कायद्यामध्ये, त्या महाबोधी महाविहारामध्ये कुठल्या प्रकारचं प्रशासकीय अधिकार नको आणि कुठल्याच प्रकारचा त्यांना आपण हस्तक्षेप करता कामा नये, यासाठी आपण हा महामोर्चा काढलेला आहे. निश्चित सरकार याला पूर्णत्वास नेतील अशी आमची अपेक्षा.